सध्यावरचं जीवन संपल्याच्या नंतर जे परिवाराला पाठीमागे वेदना होतात, त्याच्या पाठीमागे सर्व नातेवाईक असतात, ह्या असह्य गोष्टी असतात. हे खरं तर मृत्यू हे कुणासाठीच चांगला नसतो. प्रत्येक जन्मणारा माणूस ही मरणारच आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण विज्ञानवादाला स्वीकारलं, प्रगती झाली, चुलीवरचा स्वयंपाक गॅसवर व्हायला लागलाय. आज चलत गाडी वाल्याला फिरणारी माणसं फोर व्हीलर मध्ये आली. ही अनेक प्रगती झाल्या. मात्र ह्या प्रगतीला जरूर काही शरीराला अनावश्यक नसणाऱ्या गोष्टीचा देखील तरुणाईकडून आणि या समाजामध्ये त्याचा स्वीकार केला जातो. खरं तर आता ही बोलण्याची वेळ नाही. तुम्ही सर्व त्याचे मित्र आहेत, आपण सर्व त्याचे घटक आहोत. खायला जर विचार केला तर पहिल्यासारखा कसं राहिलेला नाही. आम्ही तुमच्यापेक्षा 10-20 वर्षांनी लहान आहोत. जी पहिलं रासायनिक खतं असतील, काही नैसर्गिक जे माणसाला मिळत असेल, त्याचा खरं तर मी बोलतो याच्यासाठी तो हार्ट अटॅकने गेला. आणि हे सगळ्या गोष्टी शरीराला कमकत असणाऱ्या ह्या सर्व प्रत्येकाला भेटायला लागल्या. त्या प्रत्येकाला आज न उद्याच्याला सगळेच माणसं याचा शिकार होणार आहेत. आज तरुण मरतोय, म्हातारा माणूस सुद्धा मरतोय. तरुणांची व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे. पुढीनं तुम्हाला कुठला विटामिन्स मिळतोय, खरं तर मला माझं बोलणं तुम्हाला याच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं किती पटणार आहे मला माहिती नाही. पुढीनं तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या शरीराला किती विटामिन्स मिळतात, पण आपण टपऱ्या सोडित नाहीत. केज मध्ये एखादी काजू बदाम पिस्त्याची टपरी आहे, त्याच्यावर धापास करून जाऊन थांबतात, खातात, असं राहिलं नाही. त्याच्यामुळे नादानात खरं तर तुम्हाला याच्या माध्यमातून मी श्रद्धांजलीच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो की आपल्याला 4 दिवस जास्त जगायचं आहे. हे तुम्ही मी म्हणल्यानं होईल का? मला वाटतं मी उद्याच्याला सकाळी असावा, पण माझी गॅरंटी आहे का? नाहीये. कुणाचीच गॅरंटी नाहीये. त्याच्यामुळं प्रत्येक क्षण हा आपण आनंदानं आपल्या परिवारामध्ये, मित्र कंपनीमध्ये वावरत असताना घरामध्ये आपण हे चांगल्या क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. आणि अशातलाच एक आनंद घेणारा, रस्त्यानं चलत चलत हसत खेळत बोलणारा, काय चाललंय भाई म्हणून एकदम स्मिल हास्य करून जाणारा तरुण आपल्या घरामधला तो आपल्यामध्ये नाहीये. खरं तर आपण तो डीजेच्या काहीतरी मला वाटतं गाण्यावर डान्स करीत होता. त्याच्यानंतर मी असं पोस्ट वाचल्या कोणाच्या तरी, त्याच्यानंतर त्याला ते थोडंसं एका पाठोपाठ झटके आले. खरं तर जे शरीराला आपल्याला चांगलं नाही त्या गोष्टी आपण सगळ्यांनीच करू नका. आज त्याच्या परिवाराकडे बघितलं तर खरोखरच एखाद्या घरामधलं असं तरुण पोरग जाणं ही कितीतरी मोठं दुःख असतंय. कधी कधी असं वाटतंय की त्याच्या जागेवर आपण आज केज शहर अतिशय दुःखदायक प्रसंगाला सामोरं जात आहे. माझ्या मागं आपण बघत आहात आकाश संतोष लांडगे, केवळ 25च्या आतला युवक हृदयविकाराच्या झटक्यानं 31 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला आणि संपूर्ण केज शहरावर एक शोककळा पसरली. आकाशचे मित्र असतील, नातेवाईक असतील आणि सांगायला नको की कुटुंबीय यांच्यावर कितीतरी मोठं दुःख कोसळलेलं आहे. आपण बघू शकता केवळ 25च्या आतला हा युवक आज आमच्यात राहिलेला नाही. केजना किंवा केजवाशांना विचार करायला लावणारी ही घटना आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी खरं तर आकाशला श्रद्धांजली देण्यासाठी केजचे शेकडो युवक या ठिकाणी एकत्र आलेले. या ठिकाणी त्या सर्वांनी एकमतानं या ठिकाणी आकाशच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी, त्याच्या स्मृती जतन करण्यासाठी एक दृढसंकल्प किंवा एक ज्याला आपण शपथ म्हणूया केजच्या युवकांनी घेतलेली आहे, जे उद्याचं भविष्य आहेत. त्या सर्वांनी आज शपथ घेतली की यापुढं केज शहरामध्ये मानवी जीवनाला हानिकारक ठरणारा, उपद्रवी ठरणारा किंवा धोकेदायक असलेल्या डीजे सारख्या वाद्याला केज शहरात कधीच वाजवणार नाही. कोणत्याच उत्सवामध्ये केज शहरामध्ये डीजे किंवा तशा प्रकारच्या अतिशय तीव्र प्रकारची जी वाद्य आहेत ती केज शहरात न वाजवण्याचा आज केजच्या युवकांनी केलेला संकल्प केजच्या इतिहासामध्ये खरोखर एक उल्लेखनीय घटना म्हणावं लागेल. कारण जे युवक करतात ते इतर कुणी करू शकत नाहीत. आज त्यांनी मनावर घेतलेलं आहे की केजमध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमचे जर युवक आज अशा याच्यामुळं आमच्यातून जात असतील तर हे आम्ही यापुढं केज शहरात डीजे सारखे वाद्य वाजवणार नाही. हा दृढसंकल्प आकाश संतोष लांडगे यांच्या या जाण्यानंतर आज श्रद्धांजली म्हणून केजच्या युवकांनी घेतले.